श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगाचे कोणते 5 सत्य सांगितले जे आज खरे होत आहेत? कलियुगातील कोणते 5 सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी महाभारत काळामध्ये सांगितले होते आणि ते सगळे सत्य प्रत्यक्ष रूपामध्ये आजच्या काळात सिद्ध होत आहेत? आज आपण पाहूयात महाभारताशी जोडली गेलेली ही कहाणी। 4ही प्रकारच्या युगामध्ये कलियुग सगळ्यात जास्त शापित युग मानले जाते, जिथे माणूस कर्म आणि धर्म कमी करत आहे। ही कहाणी महाभारत काळातील आहे, जेव्हा पांडवांच्या मनामध्ये कलियुगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली। त्यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की द्वापर युग समाप्तीच्या दिशेने पुढे आहे, तेव्हा आमच्या मनामध्ये कलियुगाविषयी माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे। कृपा करून आम्हाला कलियुगाविषयी सविस्तर माहिती सांगा। पांडवाचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पांडवाकडे हसून पाहिले आणि सांगू लागले की या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन, पण त्याआधी तुम्हाला 5ही भावांना जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला जावं लागेल आणि जे तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल त्याची मला येऊन पूर्ण माहिती सांगावी लागेल। हे ऐकल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन जंगलामध्ये वेगवेगळ्या दिशेला निघून गेले। काही वेळानंतर पांडव जंगलातून परत आले। त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते। त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मी तुम्हाला कलियुगाचे 5 सत्य सांगेन, त्याआधी तुम्ही मला जे हे पाहून आले ते सगळं सविस्तर सांगा। 1. सगळ्यात आधी युधिष्ठिर म्हणाला, मी पहिल्यांदा जंगलामध्ये 2 सोंडेंचा हत्ती पाहिला। त्याला पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आहे। कृपया मला या विचित्र हत्तीविषयी सांगा। भगवान वासुदेव म्हणाले, युधिष्ठिर, कलियुगामध्ये अशा लोकांचा बोलबाला असेल जे दोन्ही बाजूंनी शोषण करतील, जे बोलतील काही वेगळेच आणि त्यांच्या मनात असेल काही वेगळेच। असे लोक समोर तर चांगल्या मित्रांप्रमाणे राहतील, पण मनामध्ये विष आणि ईर्ष्या भरलेली असेल। कलियुगामध्ये अशाच लोकांचे राज्य असेल। आपलेच लोक आपल्या लोकांना बर्बाद करण्यासाठी प्रयत्न करतील। 2. युधिष्ठिरचा प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू काय पाहिले? अर्जुनाने सांगितले की त्याला एक विचित्र पक्षी दिसला, ज्याच्या पंखावर वेद रचना लिहिली होती, पण तो पक्षी एका कोंबड्याचे मांस खात होता। त्याला पाहून मी आश्चर्यचकित झालो। अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, हे अर्जुन, कलियुगामध्ये असे लोक जे की लोकांच्या नजरेमध्ये खूप ज्ञानी आणि धार्मिक असतील, पण खरे तर त्यांच्या मनामध्ये फक्त कपट आणि लालच असेल। असे लोक फक्त या संधीची वाट पाहत राहतील की कोणीतरी दाम्पत्य मरावे आणि आपण त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवावा। धर्माच्या नावावर अशा लोकांची दृष्टी फक्त लोकांच्या पैशावर आणि संपत्तीवर असेल। वास्तविक ते संत तर असतील, पण त्यांचे प्रमाण खूप कमी असेल। 3. मग भीमाने श्रीकृष्णांना म्हटले, हे वासुदेव, मी जे पाहिले ते सुद्धा विश्वास ठेवण्यायोग्य नव्हते। मी पाहिले की एक गाय त्याच्या बछड्याला प्रेमाने इतकी चाटत होती की त्याला सगळीकडे रक्त आले। कृपया माझ्या प्रश्नांचे उत्तर देऊन माझ्या मनातील शंका दूर करा। तेव्हा भगवान श्रीकृष्ण भीमाच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, हे भीम, कलियुगातील लोक आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतील की त्यांचा विकास पूर्णपणे थांबून जाईल। त्यांच्या प्रेमामुळे त्यांची मुलं कौटुंबिक बंधनामध्ये गुंतून राहतील। त्यांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय होईल आणि कोणीही त्यांच्या मुलांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणार नाही। त्यामुळे ते मोहमायेच्या जाळ्यांमध्ये पूर्णपणे फसतील। 4. भीमाच्या प्रश्नांचे उत्तर ऐकल्यानंतर नकुल भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, हे माधव, मी पाहिले
की एक खूप मोठा दगड डोंगरावरून वेगाने खाली येत होता. त्याच्या मार्गामध्ये येणारे मोठे मोठे दगड सुद्धा त्याला रोखू शकले नाहीत. पण एका छोट्याशा रोपाला धडकून तो दगड थांबला. ही घटना पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित आहे. कृपया मला या प्रश्नांचे उत्तर द्या की कसे मोठे मोठे दगड दगडाला रोखू शकले नाहीत. त्याला एका रोपाने कसे थांबविले. भगवान श्री कृष्ण नकुलला उत्तर देताना म्हणाले, हे नकुल, कलियुगामध्ये जेव्हा माणूस त्याच्या पतनाच्या जवळ असेल तेव्हा त्याच्या पतनाला त्याच्याकडून कमावलेले गेलेले धन मोठा सत्तारूपी वृक्ष थांबवू शकणार नाही. आणि हरिनामापासून उत्पन्न झालेले छोटेसे रोप त्याच्या पतनातून त्याचा उद्धार करतील. त्यामुळे कलियुगामध्ये माणसाला अधपतनापासून वाचवण्यासाठी एकच उपाय आहे, हरिनाम कीर्तन. 5. यानंतर सहदेव भगवान श्री कृष्णाला म्हणाले की हे वासुदेव, मी जंगलामध्ये एक ठिकाणी खूप विहिरी पाहिल्या ज्या पाण्याने भरलेल्या होत्या. पण त्याच्या मध्यामध्ये एक विहीर होती जी खूप खोल आणि सुकलेली होती. प्रभू, हे कसे होऊ शकते की पाण्याने भरलेल्या विहिरींच्या मध्यामध्ये एक रिकामी विहीर आहे. भगवान श्री कृष्ण म्हणाले, हे सहदेव, कलियुगामध्ये माणसाजवळ कितीही धन असले तरीही तो कोणीही गरजवंतांची मदत करणार नाही. तो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिखावा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करेल. पण त्याच्या आसपास राहणाऱ्या गरजवंतांना मदत करण्याची त्याची इच्छा नसेल. श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींचा उपहास तर करतील पण त्याची मदत कधीही करणार नाहीत, मग ते त्याचे कितीही जवळचे लोक असले तरीही. त्यामुळे हे सहदेव, तुला पाण्याने भरलेल्या विहिरी दिसल्या आणि सहदेव, कलियुगामध्ये गरजवंताची मदत करणाऱ्या लोकांवर देवाचा नेहमी आशीर्वाद राहील आणि तो कलियुगाचा प्रभावापासून सुद्धा वाचेल. हे कलियुगाचे 5 सत्य आहेत जे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना महाभारत काळामध्ये सांगितले होते आणि जे आजच्या काळामध्ये पूर्ण रूपामध्ये खरे होत आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या आजची ही माहिती आवडली असेल किंवा ही छोटीशी पौराणिक कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहिती, पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा. धन्यवाद.